पहिला हप्ता 50,000 रुपये स्वीकारताना खासगी इसमाला रंगेहात पकडलाय. गडचिरोली विभागात मोठी खळबळ. एका खासगी फर्निचर मार्ट व्यावसायिकाकडून वन विभागाच्या कारवाईची भीती दाखवून तब्बल 3 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह वनरक्षक आणि एका खासगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील पहिला हप्ता म्हणून 50,000 रुपयांची रक्कम स्वीकारताना खासगी इसमाला एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडलाय. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू, वनरक्षक नितेश मडावी आणि खासगी मध्यस्थ प्रदीप मंडल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे. कारवाईची भीती दाखवून 3 लाखांची खंडणी मागितली. याबद्दल अधिक माहिती अशी, मुलचेरा तालुक्यातील पेडेगुणो वनपरिक्षेत्रात हा संपूर्ण प्रकार घडलाय. येथील एका खासगी फर्निचर मार्ट व्यावसायिकाला वन विभागाकडून कारवाई करण्याची भीती दाखवण्यात आली होती. ही कारवाई टाळण्यासाठी आणि व्यवसायात अडचण न निर्माण करण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू, वनरक्षक नितेश मडावी आणि त्यांच्या खासगी हस्तक प्रदीप मंडल यांनी तक्रारदाराकडे 3 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि खासगी इसम रंगेहात जेरबंद करण्यात आलाय. मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी मृणाल मंडल, मुलचेरा.